हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019ची भरती आहे ना मित्रांनो, त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये 7 जानेवारी 2019ची चालू घडामोडी आहे। तर 6 जानेवारीचं व्हिडिओ अपलोड केलेलं नाही आहे मित्रांनो मी, ओके। तर 7 जानेवारी 2019चा चालू घडामोडी आहे, ओके। चला तर आपण चालू करूया। तर भारतीय ई वॉलेटच्या वापरात वाढ झालेली आहे मित्रांनो। जगातील दुसरा मोठा ऑनलाईन बाजार असणारा भारतात आता ई वॉलेटचा वापर 8% वाढलेला आहे मित्रांनो। तर एक व्यक्ती सरासरी 3000 रुपये डिजिटल पद्धतीने महिन्याला खर्च करत असल्याची तर पाहणीतून आढळलेलं आहे मित्रांनो। म्हणजे एक सर्वे असते मित्रांनो, त्या सर्वेनुसार आढळलेलं आहे, ओके। तर आता ई वॉलेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे भारतात। तर डिजिटल माध्यम व्यवस्थापक आदित्य पाटील यांनी सांगितलेलं आहे, ओके। तर ई वॉलेटचा वापर मोठ्या प्रमाणे होत आहे, तेच मग डिजिटल माध्यमाचं सर सांगितलेलं आहे। तर आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला मंत्रिपदाचा राजीनामा केलेला आहे मित्रांनो, ओके। तर आरोग्यमंत्री दीपक सावंत आता राजीनामा दिलेले आहेत। नवीन कोण आलेले ते पण तुम्हाला लास्टला सांगतो व्हिडिओच्या एंडला। तर बॉडी वर्कशॉपचा हेमंत भंडारीने कनिष्ठ मुंबई श्रीचा किताब फटकवलेला आहे मित्रांनो। तर 60 किलो वजनी गटातील हेमंतने आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या सर्व खेळाडूंना मागे टाकलेला आहे मित्रांनो। मुंबई श्री आता कोण फटकवलेला आहे? हेमंत, ओके, हेमंत भंडारीने। तर लोकसाहित्याचे अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 मध्ये झालेला आहे मित्रांनो। लोकसाहित्याचे अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 मध्ये झालेला आहे। तर स्वातंत्र्य वीरांगना जानकी देवी बजाज यांचा जन्म 7 जानेवारी 1893 मध्ये झालेला आहे, ओके। स्वातंत्र्य वीरांगना जानकी देवी बजाज यांचा जन्म 7 जानेवारी 1893 मध्ये झालेला आहे। तर दीपक सावंत यांचा राजीनामानंतर मंत्रिपद आता कोण आहे नवीन आरोग्यमंत्री? तर एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्य विभागाचा पदभार सोपवण्यात आलेला आहे मित्रांनो, ओके। तर एकनाथ शिंदे, दीपक सावंत तर आता नाही आहे आरोग्यमंत्री, ओके मित्रांनो। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जे पण न्यूज म्हणा, काय पण आले ब्रेकिंग न्यूज भरतीबद्दल ते व्हिडिओ अपलोड करत असतो, ते तुम्ही सहजपणे बघू शकता। माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज। थँक्यू फॉर